नमस्कार. आपण समावेशक शिक्षण म्हणजे काय ही संकल्पना समजावून घेतलेली आहे. त्याची उद्दिष्टे, वैशिष्ट्ये, उगम, विकास, उत्क्रांती, विषय शिक्षण, एकात्मिक शिक्षण आणि समावेशक शिक्षण यातील फरक या सर्व गोष्टी व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजावून घेतलेल्या आहेत. तर त्याच घटकावर आधारित आपण या ठिकाणी जवळपास 40 ते 50च्या दरम्यान प्रश्नोत्तर आहेत त्यांचा सराव आज आपण या ठिकाणी करणार आहोत. अशा पद्धतीने जर तुम्ही अभ्यास केलात, सुरुवातीला व्हिडिओ ऐकून संकल्पना क्लिअर करून घेणे, त्यानंतर त्याच घटकावर आधारित प्रश्नोत्तर सोडवणे, तर TETसाठी तुमचं जो काही अभ्यास आहे तो चांगल्या पद्धतीने होणार आहे. ऑन द वे तुम्ही असणार आहात आणि TET परीक्षेमध्ये तुम्हाला यशसुद्धा मिळणार आहे. ओके, चला. मानसशास्त्र व अध्यापनशास्त्र हा जो विषय आहे त्या विषयामध्ये जे कोणी या पद्धतीने अभ्यास करतील त्यांना 25 ते 30 गुण या विषयांतर्गत तुम्हाला सहजपणे मिळू शकतील. चला आपण सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला या ठिकाणी आहे, समावेशक शिक्षणाचा मूळ पाया कोणती विचारधारा मांडतो? समावेशक शिक्षण जे आहे त्या समावेशक शिक्षण या शिक्षणधारेचा मूळ पाया म्हणजे कोणती विचारधारा आहे बघूयात आपण. मुलांनी शाळेच्या कठोर नियमानुसार स्वतःला बदलले पाहिजे? अजिबात नाही. शाळा मुलांसाठी बदलली पाहिजे, मुलांनी शाळेसाठी नाही. ही विचारधारा बरोबर आहे. तर समावेशक शिक्षणात काय सांगितलेलं आहे की शाळा मुलांसाठी बदलायला पाहिजे, शाळेच्या प्रणालीमध्ये बदल व्हायला पाहिजे, मुलांनी शाळेसाठी बदलणं गरजेचं नाही. सी बघा, विशेष गरजा असलेल्या मुलांसाठी पूर्णपणे वेगळ्या शाळा असावेत. चूक. तर सर्व समावेशक शाळा ज्या आहेत, समावेशक शिक्षण पद्धती जी आहे ती काय म्हणते की विशेष गरजा असणाऱ्या मुलांना सर्वसामान्य शाळेत सर्वसामान्य विद्यार्थ्यासोबतच शिक्षण देण्याची संधी उपलब्ध करून द्यायची आहे. त्यामुळे हे विधान चुकीचं आहे. सामान्य व विशेष मुलांनी एकाच शाळेत पण वेगवेगळ्या वर्गात बसावे हे सुद्धा चुकीचं आहे. समावेशन शिक्षण पद्धतीत ही संकल्पना नाही किंवा ही विचारधारा नाही. ओके, म्हणून बरोबर पर्याय आहे पर्याय क्रमांक बी. शाळा मुलांसाठी बदलली पाहिजे, मुलांनी शाळेसाठी नाही. ओके, चला प्रश्न क्रमांक दुसरा आपण बघूयात. प्रश्न क्रमांक दुसरा इथं स्क्रीनवर आहे. जागतिक स्तरावर सर्वसमावेशक शिक्षण, ज्याला आपण इन्क्लुझिव्ह एज्युकेशन ही संकल्पना सर्वप्रथम कोणत्या परिषदेत मांडण्यात आली? जागतिक स्तरावर सर्वसमावेशक शिक्षण ही संकल्पना कोणत्या परिषदेत मांडण्यात आली? तर याचं बरोबर उत्तर आहे सर्वात आधी ही जी संकल्पना आहे ती 1990ला थायलंड येथील जोमोटियन येथे आंतरराष्ट्रीय परिषद भरली आणि त्या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये सर्वसमावेशक शिक्षण ही संकल्पना सर्वप्रथम मांडण्यात आली. आणि बघा 1994 स्पेनमधील सलमनका या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये ही संकल्पना स्वीकारण्यात आलेली आहे. हा फरक लक्षात ठेवा. ओके, म्हणून बरोबर पर्याय क्रमांक ए. नेक्स्ट बघा, प्रश्न क्रमांक तिसरा या ठिकाणी आहे तुमच्या स्क्रीनवर. भारतीय संविधानातील कलम आणि त्यांच्या तरतुदी यांच्या योग्य जोड्या ओळखा. तर बघा, भारतीय संविधानातील कलम आणि त्यांच्या तरतुदी याच्या जोड्या लावायच्यात. कलम 21A काय सांगतं बरं आपल्याला? कलम 21A अंतर्गत आपल्याला अधिकार दिलेला आहे. कोणता अधिकार दिला आहे? तर शिक्षणाचा अधिकार, मोफत व सक्तीचं शिक्षण. कोणत्या वयोगटासाठी? तर 6 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीचे शिक्षण हा अधिकार आपल्याला कलम 21A नुसार बहाल करण्यात आलेला आहे. म्हणजे एकचं उत्तर वाय इथं पण आहे आणि इथं पण आहे. बघूया कोणतं उत्तर येईल ते. हे दोन तर पर्याय कट झाले. ओके, कलम 45 काय सांगितलं आहे बरं? तर कलम 45मध्ये
6 वर्षाखालील मुलांच्या शिक्षणाची काळजी दिलेली आहे, ज्याला आपण बालवाटिका म्हणतो किंवा 6 वर्षाच्या खालील अंगणवाडी शिकणारी बालके म्हणतो, त्या मुलांचे संगोपन आणि शिक्षण ही जबाबदारी कलम 45मध्ये राज्य शासनावर सोपवण्यात आलेली आहे. म्हणून 2चं उत्तर आहे यक्स. मग कुठं आहे 2चं उत्तर यक्स? या ठिकाणी, म्हणजे हा पर्याय कट झाला. त्यानंतर बघा कलम 51(a) यामध्ये काय दिलेलं आहे, तर या कलम 51(a) मध्ये पाल्याला शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्याची पालकाचे कर्तव्य सांगितले. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय ए. ओके, चला पुढील प्रश्न आपण पाहूयात. प्रश्न क्रमांक 4 या ठिकाणी आपण पाहणार आहोत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण NEP 2020 आणि RTE 2009 नुसार इक्विटेबल अँड इन्क्लुझिव्ह एज्युकेशनचा मुख्य उद्देश काय होता? तर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण NEP 2020 आणि RTE 2009 नुसार इक्विटेबल आणि इन्क्लुझिव्ह एज्युकेशनचा अर्थ काय होता असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. बघूया आपण. पर्याय ए, केवळ आर्थिक दुर्बल घटकांना शिष्यवृत्ती देणे, चूक. सर्व प्रकारचे सामाजिक, लैंगिक, शैक्षणिक अंतर दूर करून प्रत्येकाला समान संधी देणे, बरोबर. अपंग विद्यार्थ्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात एक विशेष शाळा स्थापन करणे, चूक. केवळ तंत्रज्ञानाचा वापरावर भर देणे, चूक. तर NEP 2020 आणि RTमध्ये आपल्याला समावेशक शिक्षणाचा स्वीकार केलेला आहे. त्यामुळं बरोबर पर्याय येतो पर्याय बी. ओके, चला प्रश्न क्रमांक 5 या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 5 इथं स्क्रीनवर आहे. लेव वायगोट्स्की यांच्या सिद्धांतानुसार स्कॅफोल्डिंग आधार म्हणजे काय? तर बघा, आपल्याला माहिती आहे की स्कॅफोल्डिंग म्हणजे आधार देणे. आधार म्हणजे काय? तर मदत. समजा एखाद्या विद्यार्थ्याला सायकल शिकायची, तर सायकल शिकताना त्याची आई किंवा वडील जेव्हा सायकलीला सुरुवातीला धरतात मागे आणि हळूहळू त्याचा आधार सोडतात, त्याला स्कॅफोल्डिंग म्हणतात, म्हणजे तात्पुरता आधार देणे. तर बघा या ठिकाणी मूल स्वतः पर्याय बघूयात आपण आधी. विद्यार्थ्याला त्याच्या क्षमतेबाहेर कठीण कामे एकट्याने सोडवण्यास देणे, चूक. योग्य सहकार्याने मूल जे शिकू शकते त्याला आपण ZPD म्हणतो, त्यासाठी दिलेली तात्पुरती मदत किंवा आधार प्रणाली होय, हे बरोबर उत्तर आहे. विद्यार्थ्याच्या चुकावर शिक्षा करण्याची पद्धत, चूक. केवळ हुशार विद्यार्थ्यांना दिले जाणारे विशेष मार्गदर्शन, चूक. म्हणजे बरोबर पर्याय येतो पर्याय बी. ओके, बरोबर काय येतो? पर्याय बी. चला नेक्स्ट. प्रश्न क्रमांक 6 या ठिकाणी आहे. ब्लूमच्या वर्गीकरणानुसार जर एखादा शिक्षक विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्याला शिकवलेली संकल्पना स्वतःच्या शब्दात सांगण्यास किंवा स्पष्ट करण्यास सांगत असेल तर तो कोणत्या स्तरावर काम करत आहे? तर बघा, या वर्गीकरणानुसार शिकवलेली संकल्पना स्वतःच्या शब्दात सांगणे, स्पष्ट करणे ही आहे आकलन स्तर. कोणतं स्तर आहे? आकलन. जेव्हा विद्यार्थी ज्ञान मिळवतो तेव्हाच त्याला, जेव्हा त्याचं आकलन होतं तेव्हाच तो ती संकल्पना स्पष्ट करू शकतो, याला म्हणायचं आकलनाचा स्तर. ओके, प्रश्न क्रमांक 6. जेव्हा एखादा विद्यार्थी शिकलेल्या तत्वाचा वापर करून नवीन परिस्थितीत समस्या सोडवितो, समावेशक मूल्यांकनानुसार हे ब्लूमच्या कोणत्या स्तराचे उदाहरण आहे? बघा, मिळवलेल्या ज्ञानाचा वापर करून समस्या सोडवितो म्हणजे मिळवलेल्या ज्ञानाचं उपयोजन करतो, म्हणून हे उपयोजन या स्तराचे उदाहरण आहे. ओके, प्रश्न क्रमांक 8. वाचन,
लेखन आणि गणितीय आकडेमोड करण्यात येणाऱ्या अध्ययनातील अडचणींना अनुक्रमे काय म्हणतात? तर आपल्याला माहीत आहे की वाचनात जर अडचण येत असेल तर त्याला काय म्हणायचं? डिस्लेक्सिया. कुठं आहे बरं डिस्लेक्सिया? सुरुवातीला इथं एमध्ये. ओके. त्यानंतर लेखनामध्ये जर अडचण येत असेल तर त्याला म्हणतात डिस्ग्राफिया. आणि जर आकडेमोडमध्ये अडचण येत असेल तर त्याला म्हणायचं डिस्कॅल्क्युलिया. तर पर्याय क्रमांक ए त्याचं बरोबर उत्तर आहे. हे लक्षात ठेवण्यासाठी ट्रिक बघा. डिस्लेक्सिया वाचन लक्षात ठेवायचं. लेखन म्हणजे काय हो? आपण ग्राफिंग करतो, आकडे काढतो, अक्षर लिहितो, म्हणजेच ग्राफ आणि लेखन याचा संबंध जोडायचा. आणि कॅल्क्युलिया म्हणजे कॅल्क्युलेशन करणे, गणितीय आकडेमोड. अशा पद्धतीने ही ट्रिक तुम्ही लक्षात ठेवू शकता. ओके. पर्याय क्रमांक 9. पर्याय क्रमांक नाही बरं का. प्रश्न क्रमांक 9. खालीलपैकी कोणते मानसिक व बौद्धिक अपंगत्वाचे शास्त्रशुद्ध उदाहरण आहे? खालीलपैकी कोणते मानसिक आणि बौद्धिक अपंगत्वाचे शास्त्रशुद्ध उदाहरण आहे? तर बघा, मानसिक आणि बौद्धिक अपंगत्व कोणतं आहे? बघा, अंधत्व आणि बहिरे हे मानसिक आहे का किंवा बौद्धिक आहे? नाही, हे शारीरिक आहे, म्हणून हे येणार नाही. पुन्हा ADHD आणि ऑटिझम हे जे आहे हे काय आहे? तर हे ADHD आणि ऑटिझम हे वर्तन संबंधी आहे, म्हणजे अतिक्रियाशीलता, स्वमग्नता, सामाजिक संवाद या संबंधी आहे, म्हणून हे सुद्धा मानसिक आणि बौद्धिक येणार नाही. अस्थिव्यंग हाडाशी संबंधित आहे, म्हणजे शारीरिक आहे, हे सुद्धा येणार नाही. मग डाऊन सिंड्रोम किंवा बौद्धिक अडचणी या ज्या आहेत त्या मानसिक आणि बौद्धिक अपंगत्वाचे शास्त्रशुद्ध उदाहरण आहेत. ओके. पर्याय क्रमांक बी हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10 या ठिकाणी आहे. समावेशक शिक्षण व्यवस्थेत प्रतिभावंत व गुणवान मुलांसाठी कोणता उपाय सर्वाधिक योग्य आहे? समावेशक शिक्षण व्यवस्थेत प्रतिभावंत व गुणवान मुलांसाठी कोणता उपाय सर्वाधिक योग्य आहे? तर बघा, प्रतिभावंत आणि गुणवान मुलांचा विचार करायचा आहे आपल्याला. बघूयात कोणतं उत्तर बरोबर येतं. त्यांना सामान्य मुलांपासून वेगळे करून स्वतंत्र वर्गात शिकवणे चुकीची पद्धत आहे. सामान्य वर्गातच विशेष प्रकल्प, प्रगत आव्हाने, सर्जनात्मक वाव देणे बरोबर आहे. तर त्या विद्यार्थ्यांना सामान्य वर्गातच ठेवायचं आहे आपल्याला आणि त्यांना विशेष प्रकल्प, वेगवेगळ्या प्रगत आव्हाने, सर्जनशीलतेला वाव देणाऱ्या संधी उपलब्ध करून देणे योग्य ठरेल. तरीही आपण पर्याय 3 बघूयात. त्यांना शिक्षणातून सूट देणे कारण त्यांना मदतीची गरज नसते चूक. फक्त त्यांच्याकडून इतर मुलांना शिकवण्याचे काम करून घेणे चूक. म्हणून बरोबर उत्तराचा पर्याय आहे पर्याय क्रमांक बी. ओके. चला, प्रश्न क्रमांक 11 आपण पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक 11 या ठिकाणी आहे. समावेशक शिक्षणातील इंजिन असलेल्या शिक्षकाच्या त्रिकोणी भूमिकेत खालीलपैकी कोणत्या एका स्तंभाचा समावेश होत नाही? आपण समावेशक शिक्षणामधील शिक्षकांच्या भूमिकेचा त्रिकोण अभ्यासलेला आहे. त्यामध्ये खालीलपैकी कोणत्या स्तंभाचा समावेश होत नाही? तर बघा, शैक्षणिक लवचिकता आहे, सामाजिक भावनिक मशागत आहे आणि संस्थात्मक समन्वय आहे. मग बघा, ए येतं, बी येतं, सी येतं, पण केवळ प्रशिक्षार्थी दृष्टिकोन ठेवणे हे त्या स्तंभामध्ये येत नाही किंवा शिक्षकाच्या भूमिकेत येत नाही. म्हणून इथं नाही हा प्रश्न विचारल्यामुळं पर्याय डी हे बरोबर उत्तराचा पर्याय येतो. ओके. चला, प्रश्न क्रमांक 12. बघा, शैक्षणिक लवचिकता साध्य करण्यासाठी समावेशक वर्गात मूल्यमापनाची कोणती पद्धत वापरली जावी? तर बघा, शैक्षणिक लवचिकता आपल्याला साध्य करायची, कोणती पद्धत वापरायची? वर्षातून एकदाच कडक लेखी परीक्षा घेणे चुकीचं आहे. फक्त स्मरणशक्तीवर आधारित चाचण्या चूक आहे. सतत व सर्वंकष मूल्यमापन बरोबर आहे.
CCE सतत व सर्वंकष मूल्यमापनाचा अवलंब आपल्याला करायचा आहे. डी बघा, विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्याचे मूल्यमापन न करणे चुकीचं आहे. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तराचा पर्याय आहे पर्याय क्रमांक सी. ओके. प्रश्न क्रमांक 13 या ठिकाणी आहे. अपुरे शैक्षणिक साधन सामग्री, उदाहरण ब्रेल लिपीची पुस्तके, रॅम्प, विशेष शिक्षकांची कमतरता हे समावेशक शिक्षणातील कोणत्या प्रकारचे अडथळे किंवा बॅरियर्स आहेत? तर बघा, अडथळ्यामध्ये अनेक प्रकारचे अडथळे आहेत. सामाजिक भावनिक अडथळा आहे, प्रशासकीय अडथळे आहेत, भौतिक आहे, सांस्कृतिक आहे, वैयक्तिक आहे. तर बघा, इथं शैक्षणिक सामग्री दिली आहे, म्हणजेच ब्रेल पुस्तके, रॅम्प म्हणजे हे काय येणार आहे? तो बरोबर भौतिक साधने येणार आहेत. आणि विशेष शिक्षकांची कमतरता काय येणार आहे? प्रशासन ती भरती करत नाही ना विशेष शिक्षक, म्हणून प्रशासकीय. म्हणून बरोबर उत्तर काय येणार आहे? पर्याय क्रमांक बी, प्रशासकीय व भौतिक अडथळे. ओके. चला, प्रश्न क्रमांक 14. तर या स्लाईडमधील हा 14वा शेवटचा प्रश्न आहे. पुढील स्लाईडमध्ये आणखी प्रश्न आहेत. प्रश्न 14. काही पालक व विद्यार्थी विशेष गरजा असलेल्या मुलांना स्वीकारण्यास तयार नसतात. यामुळे मुलांमध्ये बहिष्काराची भावना निर्माण होते. हा प्रामुख्याने कोणता अडथळा आहे? तर बघा, स्वीकारण्यास तयार नाहीत म्हणजे ती तर भावनिक अडथळा झाला. ओके. आणि समाजामध्ये विद्यार्थी आणि पालक हे समाजामधले घटक आहेत, म्हणजेच याचं बरोबर उत्तर येतं भावनिक आणि सामाजिक अडथळा. काय येतो? भावनिक आणि सामाजिक अडथळा. ओके. तर इथं तुम्हाला 14 प्रश्न मी दिलेले आहेत. 14 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला समजली असतील. पुढील स्लाईडमध्ये पुन्हा 13 प्रश्न आहेत, म्हणजे एकूण आपल्या 14 आणि 13 27 प्रश्नांचा सराव या ठिकाणी आपल्याला करायचा आहे. ओके. तर आता पुढील स्लाईडमधील प्रश्न 27, एकूण 30 प्रश्न दिलेले आहेत. त्यामध्ये आपण 14 पाहिलेले आहेत, बाकीचे आता उर्वरित पाहणार आहोत. चला पाहूयात. बघा, या स्लाईडमधील पहिला प्रश्न आहे, बघूया काय आहे. समावेशक शिक्षणाची संकल्पना सर्वप्रथम कोणत्या जागतिक परिषदेत मांडली? आत्ताच आपण पाहिलं 1990 साली थायलंडमधील जोमोटियन या ठिकाणी आंतरराष्ट्रीय परिषद भरली आणि त्या परिषदेमध्ये सर्वप्रथम समावेशक शिक्षण ही संकल्पना मांडण्यात आली. असाही प्रश्न येऊ शकतो बरं का. समावेशक शिक्षणाची संकल्पना केव्हा स्वीकारण्यात आली? तर 1994 साली स्पेनमध्ये सलमनकाप येथे जी आंतरराष्ट्रीय बैठक झाली, त्या बैठकीमध्ये सर्वसमावेशक शिक्षण ही संकल्पना स्वीकारण्यात आली. ओके. चला, प्रश्न क्रमांक 2 या स्लाईडमधला आपण पाहूयात. भारतीय संविधानातील कोणते कलम 6 ते 14 वर्ष वयोगटातील बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण देण्याची हमी देते? तर बघा, आपण संविधानातील म्हणजे घटनात्मक तरतुदी अभ्यासल्या आहेत. तर 6 ते 14 वर्ष वयोगटातील बालकांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण देण्याची हमी कलम 21A अंतर्गत करण्यात आलेली आहे. ओके. जाता जाता बघूया 45मध्ये काय सांगितलं आहे. 6 वर्षाखालील बालकांना संगोपन आणि शिक्षण. कलम 51A मध्ये काय दिलेलं आहे? तर त्यामध्ये 6 ते 14 वर्ष बालकांना शिक्षणाची संधी मिळवून देण्यासाठी पालकांचं आणि नागरिकाचं कर्तव्य देण्यात आलेलं आहे. ओके. हे 3 कलम आपल्याला यासाठी महत्त्वाचे आहेत. प्रश्न क्रमांक 3 आपण बघूया. एकात्मिक शिक्षण इंटिग्रेटेड एज्युकेशन आणि समावेशक शिक्षण इन्क्लुझिव्ह एज्युकेशन यातील मुख्य फरक कोणता? बघूयात आपण. समावेशक शिक्षणात फक्त अपंग मुलांना प्रवेश असतो. चूक. कारण समावेशक शिक्षणात सर्वसामान्य मुलांसोबत विशेष गरजा असलेल्या सर्वच मुलांना प्रवेश असतो. ओके. एकात्मिक शिक्षणात
शाळेला विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार बदलावे लागते. बघा, एकात्मिक शिक्षणामध्ये विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार शाळेत बदल केला जात नाही, तर त्या विशेष गरजा असणाऱ्या बालकांना थोड्याफार प्रमाणात सहकार्य केलं जातं, पण शाळेत बदल होत नाही. पर्याय सी, समावेशक शिक्षणात शाळा विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार बदलते, बरोबर आहे. तर एकात्मिक मध्ये विद्यार्थ्याला व्यवस्थेशी जुळवून घ्यावे लागते, बरोबर आहे. तर हा फरक योग्य आहे. या दोन्ही संकल्पनामध्ये कोणताच व्यावहारिक फरक नाही, चूक. म्हणून पर्याय सी हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. ओके. प्रश्न क्रमांक 4 बघूया आपण. प्रश्न क्रमांक 4 तुमच्या या ठिकाणी स्क्रीनवर आहे. वर्गात एक विद्यार्थी गणित सोडविताना अडखळतो, तेव्हा शिक्षक त्याला काही पायऱ्या समजावून सांगतात, ज्यामुळे तो स्वतः गणित पूर्ण करतो. लेव वायगोट्स्कीच्या सिद्धांतानुसार या मदतीला काय म्हणतात? आपण पाहिलंय की जेव्हा शिक्षक मदत करतात, त्याला थोडासा आधार देतात, त्या पद्धतीला लेव वायगोट्स्की हे स्कॅफोल्डिंग, आधार देणे असं म्हणतात. ओके. पर्याय बी हे त्याचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5 या ठिकाणी आहे. डिस्लेक्सिया वाचन दोष, डिस्ग्राफिया लेखन दोष, डिस्कॅल्क्युलिया गणितीय दोष हे खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या अडचणीचे वर्गीकरण आहेत? तर बघा, या ज्या अडचणी आहेत त्या शिकण्यातील अडचणी आहेत. कोणत्या अडचणी आहेत? शिकण्यातील अडचणी आहेत. वाचनातील, लेखनातील, गणिती आकडेमोडमधील म्हणजेच शिकण्यातील अडचणी आहेत. म्हणून पर्याय डी याचं बरोबर उत्तर आहे. ओके. प्रश्न क्रमांक 6 इथं आहे. समावेशक वर्गात शिक्षकाची भूमिका सर्वांसाठी एकच पद्धत अशी नसावी, याचे योग्य कारण कोणते? समावेशक वर्गामध्ये विशेष गरजा असलेली विद्यार्थीसुद्धा असतात आणि सर्वसामान्य विद्यार्थीसुद्धा असतात. मग तिथं सर्वांसाठी एकच पद्धत नसावी, याचं कारण काय? तर बघूयात आपण एक एक प्रश्न वाचून, पर्याय वाचून. सर्व विद्यार्थ्यांची बौद्धिक पातळी, कौटुंबिक पार्श्वभूमी समान असते, चूक. प्रत्येक विद्यार्थ्याची शिकण्याची गती, क्षमता, आवड भिन्न असते, त्यामुळे लवचिकता आवश्यक आहे, बरोबर आहे. तिथं दोन्ही प्रकारचे विद्यार्थी असतात म्हणा, इव्हन सर्व प्रकारचे विद्यार्थी असतात. अपंग म्हणा, शिकण्यातील अडचण असलेले, भावनिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या अडचण असलेले, सर्वसामान्य, प्रतिभावान, मंदबुद्धी सर्वच असतात. त्यामुळं तिथं लवचिकता आवश्यक असते, म्हणून तिथं एकच पद्धत नसावी असं म्हटलं जातं. पर्याय बी बरोबर उत्तर आहे. ओके. चला पुढील प्रश्न क्रमांक 7 तुमच्या स्क्रीनवर आहे. प्रश्न क्रमांक 7 या ठिकाणी आहे. NEP 2020 नुसार इक्विटेबल अँड इन्क्लुझिव्ह एज्युकेशन, समान आणि सर्वसमावेशक शिक्षण या प्रक्रियेचा मुख्य उद्देश काय आहे? तर बघा, मुख्य उद्देश काय आहे? तर अपंगत्व, लिंगभेद, सामाजिक अडथळा, आर्थिक दुर्बलता, शैक्षणिक असे सर्वच अंतर दूर करून सर्वांना शिक्षणाची समान संधी मिळवून देणे. मग हा पर्याय कुठे आहे? बरोबर, पर्याय सी ला आहे. तर या सर्व प्रकारच्या अंतर दूर करून प्रत्येकाला गुणवत्तापूर्ण शिक्षणाची समान संधी देणे हा मुख्य उद्देश NEP 2020 नुसार समान आणि सर्वसमावेशक शिक्षण या प्रक्रियेचा आहे. ओके. प्रश्न क्रमांक 8 तुमच्या स्क्रीनवर आहे. बघा, समावेशक वर्गात प्रतिभावंत म्हणजे गिफ्टेड चिल्ड्रन आणि विशेष शैक्षणिक गरज म्हणजे CWSN असणारी दोन्ही प्रकारची मुले आहेत. शिक्षकांनी कोणता उपाय योजावा? बघा, दोन्ही प्रकारचे जर विद्यार्थी असतील तर शिक्षकांनी काय करावं बघूयात आपण.
प्रतिभावंत मुलांना स्वतंत्र वर्गात बसवावे, इतरांपासून वेगळे करावे, चूक. विशेष गरजा असलेल्या मुलांकडे दुर्लक्ष करून सामान्य अभ्यासक्रमावर वेगाने पूर्ण करावा, चूक. सर्वांना एकाच गतीने शिकण्याची सक्ती करावी, चूक. तर बरोबर पर्याय आहे पर्याय क्रमांक सी. प्रतिभावंत मुलांना प्रगत आव्हाने द्यावीत आणि विशेष मुलांना वैयक्तिक मार्गदर्शन व सहाय्य साधने पुरवावीत. ओके, चला पुढील प्रश्न आपण पाहूयात. प्रश्न क्रमांक 9. या ठिकाणी 9वा प्रश्न. मध्ये झालेल्या कोणत्या परिषदेत भारतासह 92 देश आणि 25 शैक्षणिक संघटनांनी समावेशक शिक्षणाचा जागतिक स्तरावर अधिकृत स्वीकार केला? तर बघा, 1994 साली स्पेन येथे सलमनका परिषद झाली. त्या ठिकाणी 92 देश आणि 25 संघटनांनी समावेशक शिक्षणाचा जागतिक स्तरावर स्वीकार केलेला आहे 1994 साली. ओके, प्रश्न क्रमांक 10 या ठिकाणी. विविधता हा अडथळा नसून शाळेची सर्वात मोठी संपत्ती आहे या विधानाचा समावेशक शिक्षणातील अर्थ काय? समावेशक शिक्षणातील अर्थ काय म्हटले तर बघूयात. तर विविधतेमुळे शाळेला शासनाकडून जास्त आर्थिक निधी मिळतो, चूक. अपंगत्व, भाषा, संस्कृती ही भिन्नता अडथळा न मानता ती सहिष्णुता, परस्पर आदर, शिकण्याची संधी मानली जाते, हा बरोबर अर्थ आहे. म्हणून पर्याय बी हे बरोबर उत्तर आहे. ओके, चला प्रश्न क्रमांक 11. प्रश्न क्रमांक 11. RT ॲक्ट 2009 शिक्षण हक्क कायद्यानुसार खालीलपैकी कोणती बाब समावेशक शिक्षणाला पूरक ठरते? कोणती बाब पूरक ठरते? बघा, शाळेत प्रवेश देण्यासाठी प्रवेश परीक्षा घेणे, चूक. शिस्त लावण्यासाठी विद्यार्थ्यांना योग्य प्रमाणात शिक्षा करणे, चूक. शिक्षक आणि विद्यार्थ्यांना खाजगी शिकवण्या घेणे, चूक. तर बरोबर उत्तर आहे पर्याय बी. कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता 6 ते 14 वर्ष वयोगटातील प्रत्येक मुलाला मोफत व सक्तीचे शिक्षण देणे, पर्याय बी बरोबर उत्तर आहे. ओके, प्रश्न क्रमांक 12 या ठिकाणी आहे. बघा, ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर म्हणजे स्वमग्नता, ADHD म्हणजे अतिचंचलता यांचा समावेश अपंगत्व आणि विशेष गरजांच्या कोणत्या वर्गात होतो? तर बघा, स्वमग्न मुले यांचं वर्तन आणि सामाजिक संवाद, ADHD यांचं सुद्धा वर्तन आणि सामाजिक संवाद याबाबत त्यांची गरज असते. ती मुलं समाजाशी संपर्क साधू शकत नाहीत, संवाद साधू शकत नाहीत. त्यांचं वर्तन हे आक्रमक असतं किंवा स्वतःच मग्न असलेलं त्यांचं वर्तन असतं. ओके, म्हणून पर्याय सी बरोबर उत्तर आहे. तर बघा, प्रश्न क्रमांक 27 या व्हिडिओमधील शेवटचा प्रश्न आहे. या स्लाईडमधील 13वा आणि संपूर्ण व्हिडिओमधील शेवटचा प्रश्न या ठिकाणी देण्यात आलेला आहे. बघा, लेव वायगोट्स्की च्या ZPD या संकल्पनेचा समावेशक शिक्षणाचा मुख्य आधार कोणता? तर याचा मुख्य आधार कोणता? तर बघा, पर्याय क्रमांक बी बरोबर उत्तर आहे. प्रत्येक मुलाला योग्य सहकार्य आधार दिल्यास तो त्याच्या क्षमतेपेक्षा अधिक शिकू शकतो, असं लेव वायगोट्स्की यांचा मानसशास्त्रीय सिद्धांत आहे. ओके, तर आपण अशा पद्धतीने बघा, इथं जवळपास 27 प्रश्नांचा उहापोह केलेला आहे. सर्व प्रश्नांची उत्तरं आपण या ठिकाणी अभ्यासलेली आहेत. तर अशा पद्धतीने तुम्ही प्रथम व्हिडिओ ऐका आणि त्यानंतर प्रश्नांचा जास्तीत जास्त सराव करा. नक्कीच तुम्हाला TETमध्ये यश मिळेल. तर सर्वांना TETसाठी मनपूर्वक शुभेच्छा. या ठिकाणी आपण थांबूयात. धन्यवाद.